नागपूरमध्ये उद्या मुख्यमंत्र्यांचा तरुणांसोबत संवाद. रेशीमबाग मैदानावरती जय्यत तयारी. तरुणांसोबत संवाद साधता यावा यासाठी उभारण्यात आलेला आहे रॅम्प. जालन्यातील आंतरवाली सराटीमध्ये अब्दुल सत्तारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. दोघांमध्ये विविध विषयांवरती चर्चा. एकत्र जेवणाचाही घेतला आस्वाद. मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांचं व्हॉट्सअप अकाउंट हॅक. स्वतः अश्विनी भिडेंनी एक्सपोज करून दिली माहिती. पैशांची मागणी करणाऱ्या मेसेजेसला उत्तर देऊ नका, अश्विनी भिडेंचं आवाहन. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा राष्ट्रीय शालेय शिक्षण पुरस्कार 2026 जाहीर. महाराष्ट्रातल्या 4 शिक्षकांचा समावेश. देशभरातनं 48 शिक्षकांना मिळणार पुरस्कार. नवं सिम कार्ड घेणाऱ्या ग्राहकांना बायोमेट्रिक पुरावे देणं आवश्यक. आधार, पॅन कार्डसह बायोमेट्रिक पुरावेही द्यावे लागणार. कार्ड बंद करतानाही होणार व्हेरिफिकेशन. परदेशवाऱ्या करणाऱ्यांना 1 सप्टेंबरपासून विमानतळावरती डिजिटल इमिग्रेशन पास दाखवता येणार. विमानतळावरील तपास प्रक्रिया जलद करण्यासाठी प्रयत्न, तर फिजिकल बोर्डिंग पास दाखवण्याचा निर्णय. मुंबईच्या दादरमधील फुल मार्केट आणि भाजी मंडईतनं होणाऱ्या कचरा व्यवस्थापनासाठी अभिनव प्रकल्प राबवा. अतिरिक्त महापालिका आयुक्त प्राजक्ता लवंगारेंचे आदेश. महाराष्ट्रातील मराठी सक्तीला केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांचं समर्थन. महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी यायलाच हवी, गिरिराज सिंग यांचं मत. एनटीएच्या परीक्षेत पुन्हा गोंधळ. जयपूरमध्ये आयुर्वेदच्या पदव्युत्तर प्रवेश परीक्षेदरम्यान 30 मिनिटांमध्येच लाईट गेली. बॅकअप नसल्यानं संगणक बंद पडले. कॉपी झाल्याचाही विद्यार्थ्यांचा आरोप. मुंबईतल्या ऑटो आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची धास्ती. मराठी येत नसल्यानं एक रिक्षा रेल्वेतनं गावी नेण्याचा प्रयत्न. रेल्वेतनं ऑटो घरी नेण्याचा प्रयत्न होत असल्याचा व्हिडिओ समोर. उल्हासनगरच्या आदिवासी वसतिगृहात विद्यार्थ्यांचं बेमुदत साखळी उपोषण. वसतिगृहासंदर्भातला शासन निर्णय रद्द करा. तसंच गडचिरोलीमध्ये मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 1 कोटींची मदत जाहीर करण्याची मागणी. उल्हासनगरातील लाल चक्की परिसरात सततच्या पावसामुळे मोठं झाड कोसळलं. घटनेत रस्त्याकडे लावलेल्या गाड्यांचं नुकसान, पण कोणतीही जीवितहानी नाही. तळकोकणात पावसाची जोरदार हजेरी. कणकवली, कुडाळसह अन्य भागात मुसळधार पाऊस. भंडाऱ्यामध्ये काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची जोरदार हजेरी. पिकाला पाणी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. वसईमध्ये व्हेल माशाचं पिल्लू समुद्रकिनारी. जीवरक्षकांकडून समुद्रात सोडण्याचे प्रयत्न, पण फिरून माघारी पुन्हा किनाऱ्यावरती येत असल्याची दृश्य. उत्तर प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे चित्रकूटसह अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती. रामपूर, कल्याणगडच्या नदी ओढ्यांनाही पूर आलेला असून काल नाल्याच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे 2 मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती. भारतीय नौदलाच्या ताफ्यात INS मंगरोल दाखल. कोचीन शिपयार्ड निर्मित 3री पाणबुडी विरोधी युद्धनौका. INS मंगरोल 80% स्वदेशी बनावटीची युद्धनौका.